कितीही नावडती भाजी असली तरीसुद्धा असे जर का छान शेतातून काढलेले ताजे ताजे मुळे मिळाले तर मग घेण्याचं मन तर करतंच ना. हे जे मुळे आहेत ते सरळ असे साल काढून किसून घेतले, बारीक चिरलेला कांदा घातला, हळद, लसूण, हिरवी मिरची, धणे, जिरे यांची पेस्ट घातली, भरपूरसे तीळ घालायचे, चवीनुसार मीठ, हिंग आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. घरामध्ये आहे नाही तेवढी सगळी पिठं थोडी थोडी करून याच्यामध्ये घातली आहेत आणि असं पीठ मळून घेतलं. सुती ओल्या कपड्यावर याचं छान पातळसर असं थालपीठ थापून घेतलं. जर का नावडती भाजी असेल किंवा एखाद्या वेळी पोळी भाजी असं दोन्ही करण्याचा कंटाळा आला तरीसुद्धा अशा पद्धतीनं थालपीठ जे ते करायला अगदी उत्तम पर्याय आहे. अगदी पोटभरीचं छान दमदार असं थालपीठ होतं आणि कुठल्या भाज्या घातलेल्या आहेत ते कळणारही नाही. सोबत छान चणचणीत अशी शेंगाची चटणी आणि दही द्यायचं. तर मग हा पोटभरीचा बेत तुम्हाला कसा काय वाटला ते जरूर कळवा.